नमस्कार बहिणींनो. केंद्र सरकारने जर पैसे वाढवले, मानधन वाढवलं, तर राज्य सरकार सुद्धा मानधन त्या ठिकाणी वाढवेल असं कुणी म्हटलेलं आहे? कधी म्हटलं? कुठे म्हटलं? आणि असा प्रस्ताव राज्य सरकारांनी केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे का? महाराष्ट्र राज्यामध्ये एकंदरीत याबद्दलची काय परिस्थिती आहे आणि यावरती केंद्र सरकार नेमका कुठला निर्णय घेणार आहे, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. आपण बघायला सुरुवात केलेली आहे तुम्हा सर्वांच्या हक्काचं चॅनल, ज्याचं नाव आहे गुरुजन. बहिणींनो, हा व्हिडिओ आवडला तरी सुद्धा चॅनलला लाईक किंवा सबस्क्राईब, शेअर करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. ते आपल्याला आवश्यक नाहीये. तुमच्यापर्यंत खरी आणि विश्वसनीय माहिती पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे. बहिणींनो, बघा, या ठिकाणी केंद्रानं म्हणजेच सन्माननीय भारत सरकारने जर अंगणवाडी सेविकांचं त्या ठिकाणी मानधन वाढवलं, तर आम्ही सुद्धा राज्य सरकार म्हणून ही जबाबदारी घेऊ आणि अंगणवाडी सेविकांच्या पगारीबद्दल सकारात्मक निर्णय घेऊ आणि पगार वाढवू, अशा पद्धतीचं विधान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हे नेमकं विधान कोणी केलेलं आहे याबद्दल आता माहिती मिळालेली आहे. असं लक्षात आलेलं आहे की महिला आणि बालविकास मंत्री जे आहेत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हे विधान केलेलं आहे. आता ह्या कोण्या ठिकाणच्या मुळामध्ये मंत्री आहेत त्याबद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत. बहिणींनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की अंगणवाडी सेविकांचं मानधन न वाढल्यामुळं त्या ठिकाणी त्या कायम चिंतेमध्ये असतात, त्यांच्या मागे अडीअडचणी असतात, आरोग्याचा प्रश्न असेल, अनेक अडचणी त्यांच्या मागे असतात आणि त्यामुळे ते कधी कधी टेन्शन मध्ये सुद्धा येतात. परंतु यावरती तोडगा काढावा अशा प्रकारची मागणी लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी केलेली आहे. त्या महिला आणि बालविकास मंत्री आहेत. कर्नाटकच्या ज्या आहेत तर त्यांच्याकडे महिला आणि बालविकास मंत्री पद आहे. त्यामुळे त्यांच्यावर अत्यंत महत्वाची जबाबदारी होती अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवण्यासंदर्भामध्ये. त्यांनी असं म्हटलेलं आहे की सगळीच्या सगळी जबाबदारी फक्त राज्य सरकारवरती टाकणं हे काही योग्य नाही, तर केंद्र सरकारने सुद्धा स्वतःची जबाबदारी लक्षात घेऊन त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवलं पाहिजे, अशा प्रकारचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. आता बुधवारी जे आहे तर ते त्यांचं विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरू होता. त्यामध्ये त्यांनी आमदार आहेत त्या ठिकाणचे दर्शन पुट्टूनया त्यांनी एक प्रश्न विचारलेला होता आणि त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ताई ज्या वेळेला उभे राहिल्या तर त्यांनी असं सांगितलं की सेविका आणि मदतनीसांना मानधन देणं हे जे काही राज्य आहेत त्यापैकी कर्नाटक राज्याचा जो नंबर आहे तर तो 4था नंबर आहे. त्यांनी असं सांगितलं की सेविकांचं आणि केंद्र सरकार जे काही मानधन देते ते फक्त 2700 रुपये आहे आणि उर्वरित 9800 रुपये आम्ही राज्य सरकार म्हणून देतो कर्नाटकमध्ये. तर अशी जर परिस्थिती असेल तर कुठेतरी राज्य सरकारची आमची जी जबाबदारी आहे मानधन वाढवण्याची तर ती आम्ही 100% पूर्ण करू. पण त्यासाठी आधी केंद्र सरकारने थोडाफार मानधन वाढवलं पाहिजे, कारण की त्यांचा जो काही एकंदरीत आपण जर रेशो बघितला मानधन देण्याचा तर तो राज्य सरकारपेक्षा कमी आहे. आणि जर अंगणवाडी सेविकांना जर खऱ्या अर्थानं आनंदित करायचा असेल तर हा जो प्रस्ताव आहे मानधन वाढीचा तो राज्य सरकारनं केंद्र सरकारला पाठवलेला आहे. आणि केंद्र सरकारनं जर समजा एक पाऊल पुढे टाकलं तर आम्ही त्याच्याही पुढे जाऊ, अशा पद्धतीचं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे केंद्र सरकारनं जर समजा दर एकाने 5000 रुपये वाढवले तर अंगणवाडी सेविकांच्या वर जो येणारा काही ताण असतो, स्ट्रेस असतो, तर निश्चितच काय होईल, कमी होईल आणि अंगणवाडी सेविकांना त्यांच्या हक्काचा पगार जर मिळाला तर त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंद येईल, अशा पद्धतीची भावना जी आहे तर ती आमच्या ताईंनी, आदरणीय लक्ष्मीताई यांनी व्यक्त केलेली आहे. बहिणींनो, याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? त्यांनी हे जे काही मत व्यक्त केलेलं आहे याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. कारण की शेवटी अंगणवाडी सेविकांचे जे काही प्रश्न आहेत तर ते सुटायला पाहिजेत, त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे, अशी आपल्या सर्वांची ही सातत्यानं भूमिका आहे. लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी जे म्हटलेले की केंद्र सरकारने आपला जो निधी आहे तर तो वाढवला पाहिजे, हे याबद्दल तुमचं नेमकं काय माहित आहे, काय मत आहे? एकंदरीत किती रुपये केंद्र सरकारने वाढवले पाहिजे, राज्य सरकारने सुद्धा तातडीने कशा पद्धतीने निर्णय घेतला पाहिजे, हे आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. बहिणींनो, काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.